नाशिक हनी ट्रॅप प्रकरणातल्या महिलेनं 2 पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली। करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितेची बाजू मांडली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला। पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी या महिलेची बाजू मांडली। आपल्यावर 2 पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला याबाबत तक्रार करायचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आपल्यासह आपल्या मुलीवर सुद्धा गुन्हा दाखल केल्याचा आरोप महिलेने केला। त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये 2 BHK फ्लॅट घेतलाय। त्या ठिकाणी बांगलादेशी महिला आणतात आणि दारू पार्टी करून त्यांचा वापर करतात असा आरोप सुद्धा पीडितेने केला। मग त्यानंतर माझ्यावरती 2 ACPनी लैंगिक अत्याचार केला। मी त्यांच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यासाठी गेली, माझी तक्रार नाही घेतली। मग त्यानंतर मी माझ्यावरतीच त्या लोकांनी उलटी FIR दाखल खंडीची केली आणि त्याच्यामध्ये माझी मुलगी माझ्या मुलीचं पण नाव टाकून दिलं आणि तो अर्ज दप्तरी करून टाकला। त्या अर्जासाठी मी सर्वीकडे गृहमंत्रींकडे, ठाण्याचे उपमुख्यमंत्रींकडे, सर्वीकडे मी न्यायासाठी, महिला आयोगांकडे न्यायासाठी फिरते। मला कोणीही थारा दिलेला नाही। आज 6 महिन्यापासून मी फिरते आणि त्यानंतर मला करुणाताई मुंडे हे माझ्यासोबत आहे आणि मला यांनी साथ दिली। स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून ही महिलाची निवेदन जे आहे माझ्याकडे आली आणि मी ठाण्याचे जे कमिशनर साहेब आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की लवकरच लवकर 2 ACP वरती FIR करण्यात यावी आणि ही महिलाला न्याय भेटला पाहिजे। आणि जरी 8 दिवसामध्ये FIR नाही झाली तो मी स्वतः ही महिलाला घेऊन तिकडे कमिशनर ऑफिसच्या समोर अनशनवरती बसणार आहे।